अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागतित गौतम बुद्ध, क्रांतिज्योती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांनी या देशातील लाखो करोडो शोषितांना, पीडितांना, कामगारांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय दिला, ते विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना प्रथम वंदन करते आणि मी माझ्या भाषणास सुरुवात करते। विद्यार्थी मित्रांनो, 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य जरी मिळाले असले तरी त्यावेळी आपल्या स्वतःचे संविधान नव्हते, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली व त्या समितीने दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात अथक परिश्रमाने हे संविधान आपल्याला दिले आणि आपले प्रजासत्ताक राष्ट्र बनले। पण हेच संविधान 9 ऑगस्ट 2018 ला काही लोकांनी जाळले। तो दिवस क्रांती दिनाचा दिवस होता आणि ठिकाण होते जंतर मंतर। एवढे होऊन देखील सुद्धा आम्ही बहुजन शांत राहिलो, कारण माझी भूमी ही बुद्धांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि बुद्धांनी आम्हाला शांतीचा संदेश दिला आहे, म्हणून आज बहुजन शांत आहे। नाहीतर पुन्हा भीमा कोरेगाव सारख्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही। म्हणून म्हणते, विनाशाशी जर आमचे नाते जुळले असते, विनाशाशी जर आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात सापाई पाळले असते। चुकून थोडीशी बुद्धांची ओळख झाली नाही तर संविधान जाळणाऱ्याला आम्ही जिवंतच जाळले असते। या भारत देशात 2च पुस्तके अशी आहेत ज्यावर भारत सरकाराची राजमुद्रा छापली आहे। एक म्हणजे आमच्या तुकाराम महाराजांची गाथा आणि दुसरी म्हणजे माझ्या बाबासाहेबांचे संविधान। माझ्या संविधानाची बुद्धांची परंपरा सम्राट अशोकाने जिवंत ठेवली। सम्राट अशोकानंतर ती परंपरा खऱ्या अर्थाने संतांनी जिवंत ठेवली। त्याच्यामध्ये कबीर आहेत, रविदास आहेत, तुकाराम महाराज आहेत, अगदी अलीकडच्या काळात तुकडोजी महाराजांपर्यंत। त्याच्यानंतर संत झाले नाही, त्याच्यानंतर डायरेक्ट आसारामच पैदा झाला, त्याच्यानंतर संत बिंत काही झाले नाहीत। म्हणून वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 4 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 4 लोक असते, तलवारीच्या तयाच्या न्यारेच टोक असते, वाणीत भीमा हे करणीत भीमा असता। वाणीत भीमा हे म्हणजे निवडणुका जवळ आल्या की हे आपल्या गल्ली बोळात येतात आणि जय भीम करतात। आपल्याला वाटतं हे आपलंच आहे का काय, पण यांच्या पोटात एक आणि ओटात एक, हे इकडे जय भीम पण करतं आणि तिकडे तिरुपतीला जाऊन बाप मेल्यासारखं टक्कल पण करून येतं। म्हणून म्हणते, भीमा तुझ्या मताचे जर 4 लोक असते, तलवारीच्या तयाच्या न्यारेच टोक असते, वाणीत भीमा हे करणीत भीमा असता, कर्तव्य ते लेकराचे सारेच चोक असते। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरेच हजार झाले, तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झालीत का रे, भीमा तुझ्या विचारांची माणसं मेलीत का रे, त्या मेलेल्या माणसांना पुन्हा विचारांचे अमृत पाजण्याचे काम खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सर्वांचे आहे। कुठेतरी लोकशाहीवर घाला होतोय असं मला वाटतं, कारण या देशात शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र भूषण, आणि ज्यांनी खरा शिवाजी लिहिला, शिवाजी कोण होता, त्या गोविंद पानसरेंना गोळ्या घातल्या, दाभोळकरांना मारलं, गौरी लंकेशांना मारलं, पण तुम्ही एक पानसरे माराल, या मातीतून पुन्हा 10 पानसरे जोमाने उभे राहतील, कारण आमची लढाई ही आता तलवारीची नाही, बंदुकीची नाही, ढालीची नाही, आमची लढाई ही आता विचारांची आहे, विज्ञानाची आहे। आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, आहे कसे म्हणावे देशात लोकशाही, खुर्चीमध्ये कुणाचे बसले खुले शिपाई, निष्पाप माणसांना घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही। हे सर्व जर आम्हाला थांबावं असं वाटत असेल तर माझ्या माय बापू, आपल्याला आपलं संविधान जपलं पाहिजे। म्हणून आज मला आवर्जून म्हणावेसे वाटते, मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया, मेरे भीम ने कलम उठाई और इस देश का संविधान बन गया। एक संविधान की ताकत तो देखो, एक चाय बेचने वाला भी पंतप्रधान बन गया, एक चाय बेचने वाला भी पंतप्रधान बन गया। जय हिंद, जय भारत।